आणि यानंतर उद्धव ठाकरे बोलतायत, ते काय म्हणतात आपण पाहूया. महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. काय अजेंडा असणार आहे? महाविकास आघाडी किती पुढे जाणार आहे आजच्या बैठकीत? दर अधिवेशनाच्या वेळेला एक आमची बैठक होते, संयुक्त बैठक. गेल्या अधिवेशनाच्या वेळेला पण झाली होती. आणि काही वेळेला विषय हे ठरवलेले असतात, काही वेळेला विषय हे अचानक लक्षात येतात आणि त्याच्यावरती आम्ही चर्चा करतो आणि एकत्रित पुढे कसं जायचं हे ठरवतो. तर मला असं वाटतं की आजची बैठक ही झाल्यानंतर त्याच्यात जे काही नेमकं घडेल ते आपल्यासमोर आम्ही मांडू. शरद पवारांनी मोदींसोबत शेअर केल्यानंतर नाराजी कुठेतरी मोदींच्या नेत्यांमध्ये अनेक नेत्यांनी बोलून दाखवली. ती नाराजी आजच्या बैठकीत दूर केली जाण्याचा प्रयत्न केला जाईल. काल शरद पवारजींचं जे भाषण आहे ते भाषण हे बोलकच असतं, पण त्याच्यामधले काही बारकावे आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजेत. विशेषतः त्यांनी जो सर्जिकल स्ट्राईक असेल, आणखीन काही एक दोन गोष्टींचा जो उल्लेख केला त्याच्यावरती पण आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि एकूणच आजच्या बैठकीमध्ये इतर सगळेजण काय बोलतायत ते बघू ना. इंडियाची आता मुंबईत होणार, इंडियाची मीटिंग मुंबईमध्ये होणार आहे, त्याची तारीख किंवा काय असं ठरवलंय का? कारण यजमानपद आता तुम्हाला मिळेल साधारणतः या महिना अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल. समृद्धी महामार्गावरती जे सातत्याने अपघात होत आहे, काल सुद्धा एक खूप मोठा अपघात झाला. काय त्रुटी? नाही, पहिल्या प्रथम मला असं वाटतं समृद्धी महामार्गावरती अपघात झाला आणि त्याच्यात जे दुर्दैवाने मृत्युमुखी पडले त्यांना, आणि आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की नितीन देसाई यांची जी एक दुर्दैवी घटना घडली त्याच्याबद्दल साहजिकच आहे, हा धक्का आहे मोठा. नितीन देसाईंनी असं पाऊल उचलणं, तर त्यांना सुद्धा एक श्रद्धांजली तर अशी व्हावी लागेल असं मला वाटलं नव्हतं. पण हा सगळ्यांचा एक मोठा धक्का आहे. त्याच्यामुळे नितीन देसाई हे माझ्यासोबत काय किंवा सगळ्यांबरोबर एक कलाकार म्हणून मिळून मिसळून जायचे आणि त्यांच्या लेखी अशक्य असं काही नव्हतं. एखादी गोष्ट करायची म्हटले का नितीन म्हणायचे होऊन जाईल आणि करायचे ते. तर असं एक चांगला उमदा कलावंत आपल्यातनं अशा पद्धतीने जावा ही मोठी दुःखद घटना आहे. संभाजी भिडे आणि एक मिनिट, आणि तुम्ही जे आता रस्त्याच्या अपघाताबद्दल बोललात, तर तो अपघात नेमका कसा झाला त्याच्याबद्दलची माहिती ही जर का घेतली तर ती फार भयानक आहे. म्हणजे हां, तर ती जर घेतली तर अशा काही त्रुटी ह्या आजच्या काळात आपल्याकडनं राहू शकतात. हे फार धक्कादायक आहे. संभाजी भिडे यांना देवेंद्र फडणवीस गुरुजी म्हणाले. त्याच्यावर विचारायचं होतं, जो पोलीस तपास सुरू आहे त्यात काही घटना समोर येत आहेत की त्यांना काही लोकांच्या धमक्याही होत्या, कर्जाचा तगादा मागे लागलेला होता. अशा परिस्थितीमध्ये कुणीही आर्थिक मदत केली नाही, राजाश्रय राहिला नाही का कलाकारांना? असं नाही, ह्या गोष्टी झाल्यानंतर कळतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं ना की कधी पण नितीन देसाई समोर आले का ते उत्साहामध्ये असायचे आणि कोणतेही असा कार्यक्रम असला की हक्काने आम्ही सगळेजण त्यांच्यावरती अवलंबून असायचो आणि नितीन आहेत म्हटल्यानंतर काही गोष्ट कठीण नाही अशीच आमची एक भावना होती. पण आता एक ज्या गोष्टी येतात हे खरंच म्हटलं दुर्दैव आहे. पण चार एकंदरीत व्यावसायिकांकडून त्यांना कुठे आता मला वाटतं त्याच्यावरती आपण आत्ता बोलणं आपण आत्ता त्याच्याबद्दल बोलूया नको, कारण ही घटनाच दुर्दैवी आहे. संभाजी भिडे ज्या पद्धतीनं वक्तव्य करतायत त्यांना अटक होत नाहीये, विरोधक आक्रमक झालेले आहेत, भूमिका नेमकी काय असायला पाहिजे? नाही, मी कसं बोलणार? हे जे शासन करते त्यांनी बोलायला पाहिजे. मी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीवरती मी माझं मत का मांडू? शासन करते जे बसलेत त्यांना या सगळ्या गोष्टी मान्य अमान्य त्यांनी ठामपणाने बोलायला पाहिजे की नाही हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. फडणवीस काँग्रेस राष्ट्रवादी मागणी करते, काँग्रेस राष्ट्रवादी मागणी करते त्यांच्यावरती कारवाई करा. गुरुजी आहेत असं ते म्हणतात फडणवीस. मग आता गुरुजी ते त्यांना मानत असतील तर त्यांच्याकडनं आपण सगळंच आहे ते बरोबर असं म्हटलं पाहिजे. पण एकूणच मला असं वाटतं की आपण भविष्याकडे न पाहता इतिहास उगाडत चाललेलो आहोत, इतिहासाचं उत्खनन करत चाललेलो, त्यातनं काही मिळणार नाहीये. म्हणून इतिहासात कुठेतरी गुंतवून ठेवायचं आणि भविष्य मारून टाकायचं ही पद्धतच आपल्या देशाला आणि राज्याला घातक आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल संपूर्ण आदर ठेवून गुरुजींनी चांगले धडे आपल्या विद्यार्थ्यांना द्यावेत हीच माझी अपेक्षा आहे. सभागृहात बोलू दिलं जात नाहीये, म्हणजे महिलांचा अपमान असेल, अगदी आपल्या खासदारांचा अपमान केला. हो, हे आणखीन फार धक्कादायक आहे. म्हणजे एवढ्या विचारात एवढा बदल व्हावा
कारण शिवसेनेचं जेव्हा मी पण मुख्यमंत्री होतो त्यावेळेला मी स्वतः महिला दिनाचं भाषण केलेलं आहे. महिलांबद्दल आदर आपण व्यक्त करतो. महिलांसाठी आपण शक्ती कायदा आणण्याचा संपूर्ण विचार आणि ती प्रोसेस सुरू केली होती. आणि एक उपसभापतीपदी महिला शिवसेनेनी बसवल्यानंतर मला वाटतं या विधिमंडळाच्या इतिहासामध्ये ह्या दुसऱ्या महिला उपसभापती आहेत किंवा सभापती किंवा उपसभापती असतील, पण त्यांच्याकडनं अशी वागणूक ही अनपेक्षित आहे. तर विधानसभेचा विरोधी पक्षनेता नेमणूक झालेली आहे विजय वडेट्टीवारची, परंतु नियुक्ती जी आहे ती उशिराने झाली, त्याचा परिणाम अधिवेशनावरती देखील झालेला आहे. आता या गोष्टीला मी मगाशी म्हटलं ना, कर्नाटकात सुद्धा अजूनही विरोधी पक्षनेता हा नेमला गेलेला नाही, निवडला गेलेला नाही. निवडणूक होऊन आता एक त्यांचं अधिवेशन पण झालं, तरी अद्याप तिकडे विरोधी पक्ष आहे का आणि असलं तर विरोधी पक्षनेता कोण हे अजून काही समोर आलेलं नाही. मला असं वाटतं की आपल्याकडे सुद्धा आता नावाची घोषणा तर झालेली आहे, तर लवकरात लवकर त्यांची रीतसर नेमणूक व्हावी. इंडिया की बैठक होने वाली है जल्दी मुंबई में, कोई डेट फिक्स की गई है? मैंने अभी कहा कि शायद इस महीने के अंत में या अगले महीने की शुरुआती के दिनों में ये बैठक हो जाएगी. सर बार बार अमित शाह मोदी जो है वो पुणे में आते नजर आ रहे हैं. 26 अगस्त को भी अभी अमित शाह पुणे में आने वाले हैं. ये पुणे का क्या मी पुन्हा येईन असं असेल. चला, धन्यवाद. हिंसाचार दिखाई दे रहा है हर जगह. क्या यही राम राज्य है? नहीं, मणिपुर हो या हरियाणा हो, जिस तरीके से कारोबार चल रहा है वहाँ सरकार है या नहीं है, नहीं के बराबर है. खास कर मणिपुर की अगर आप बात करें तो वहाँ भी मैंने कहा कुछ दिन पहले, वहाँ राज्यपाल महिला है, राष्ट्रपति जी महिला है. इसके बावजूद अगर उस राज्य में महिलाओं के साथ जैसे व्यवहार किया जा रहा है, सुलूक किया जा रहा है, उनकी बदनामी, मतलब मेरे पास शब्द नहीं है. ऐसी स्थिति होते हुए भी कुछ नहीं हो रहा है, तो डबल इंजिन है कहाँ? उद्धव साहेब, मणिपूरवरती मराठी दोन्ही राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे, मणिपूर आणि हरियाणा धुमसते. मग तेच मी म्हणतो ना, डबल इंजिन हे धुमसतंय का? तर भाजप सरकार चालू शकत नाही, हे मणिपूरमध्ये आणि हरियाणामध्ये सिद्ध झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचं सरकार आलेलं नव्हतं. फोडाफोडी करून केलेलं सरकार. कर्नाटकाने जसा एक संयम ठेवला आणि निवडणुकीमध्ये त्यांना हद्दपार केलं. मला खात्री आहे एकूणच भारतीय जनता पक्ष राज्यकारभार करू शकत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. हरियाणा असो किंवा मणिपूर असो, तिकडे कोणी काहीही शांततेसाठी प्रयत्न करताना दिसत नाही. आणि हे पाहिल्यानंतर राज्यकर्ते हे होऊ शकत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. पण ते पुण्यात येतात, ते तिथे जात नाहीत पण पुण्यात येतात. और उनको हरा साफ भी कहते हैं. विधानसभा में अगर इस तरीके से विधानसभा में अगर इस तरीके से चर्चा होती है विधायक बीजेपी की, नहीं, क्या अपेक्षा करते हैं आप इनसे? क्या अपेक्षा कर सकते हैं अभी? जैसे मैंने कहा कि जहां खुलेआम महिलाओं के साथ ऐसे व्यवहार, मतलब इनकी विटंबना होती है, अत्याचार होता है, तो राम राज्य, इसे क्या आप राम राज्य मान सकते हैं? क्या इसको आप हिंदू राष्ट्र मान सकते हैं? ये हिंदू राष्ट्र नहीं हो सकता, ये राम राज्य तो बिल्कुल नहीं हो सकता. सर, पण पंतप्रधान एका नरेंद्र मोदी एक सीताहरण झाल्यानंतर रामायण घडलं, द्रौपदीचं वस्त्रहरण झाल्यानंतर महाभारत घडलं. तर हा आपल्या देशाचा जो काही संस्कार आहे की महिलेचा आदर करणं, महिलेचा मान सन्मान ठेवणं, ते आमच्या हिंदू राष्ट्रात किंवा रामराज्यात बसत नाही. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुन्हा ज्या प्रकारे म्हटलं, कर्नाटकमध्ये ज्या घोषणा देऊन सरकार सत्तेवर आलेलं आहे, त्यामुळे आता एकंदर देशातलं चित्र बिघडताना दिसत आहे. कुठपर्यंत या आरोपाला तुम्ही दुजोरा देऊ शकता किंवा काय? कोणत्या गोष्ट मला नाही माहिती. यामधील सभेमध्ये ते म्हटलेलं आहे विरोधी की कायदा जो उत्तर प्रदेश में जिस तरीके से लव जिहाद के खिलाफ या धर्मांतरण विरोधी कायदा लाया, नहीं, वो छोड़ो, यहाँ भी लाया जाए, वो छोड़ो. जो मणिपुर में हुआ वो क्या था? लव जिहाद था, नहीं था, लेकिन खुलेआम जो चित्र आया सबके सामने. क्या अधिकार क्या है आपका लव जिहाद के खिलाफ बात करने का? आपकी सरकार है वहां पे, क्यों नहीं कार्रवाई करते? सर, नो कॉन्फिडेंस केंद्रातले लाया जे जाता है, नेते जो ते सुद्धा प्रेसिडेंट जात से मिला नाहीये. जाता है, अपोजिशन पार्टीज प्रेसिडेंट से भी मिलते हैं, लेकिन अब तक प्रधानमंत्री मोदी जो है पार्लियामेंट में आए नहीं है, अब तक जवाब नहीं मुझे उम्मीद थी कि कल पुणे में तो वो बात करेंगे, लेकिन ऐसे कुछ उन्होंने किया नहीं. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एक विधान केलेलं आहे की येत्या काळामध्ये राम मंदिरावरती म्हणजे भयानक आहे. हल्ला होऊ शकतो आणि त्यामध्ये लोकसभेची निवडणूक. हे भयानक आहे. अजूनही सत्यपाल मलिकांनी जो एक मोठा स्फोट केला होता, बॉम्बस्फोट, की पुलवामाच्या हल्ल्याबद्दल, त्याच्याबद्दल सुद्धा अजूनही कोणी उत्तर देऊ शकलेलं नाही. आता सुद्धा ते जे म्हणतात, आता मणिपूरमध्ये जे काय चाललंय, हरियाणामध्ये जे काय चाललेलं आहे, हिंसाचार चाललेला आहे, खुलेआम चाललेला आहे, अशा परिस्थितीत सत्यपाल मलिक जे म्हणालेत हे फार
महत्त्वाचं आहे, कारण ही व्यक्ती त्या काळात एक प्रशासक म्हणून त्यांच्या सोबत राहिलेली आहे आणि त्यांच्या त्या कुटुंबातली म्हणजे परिवारातली आहे त्या भारतीय जनता पक्ष. ठीक आहे, चला धन्यवाद. तेव्हा महाविकास आघाडीच्या बैठकीआधी उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. नितीन देसाई यांचं जाणं धक्कादायक असल्याने त्यांनी